आपण सगळेच अर्जुन आहोत, जे स्वतःच्याच शरीरामध्ये, अश्रूंमध्ये, भावनांमध्ये आणि भूतकाळात अडकलेले आहेत. आणि यामध्ये अडकल्यामुळे आपण आपला धर्म विसरून जातो. म्हणूनच भगवद्गीता अमर आहे. जोपर्यंत आपल्यामध्ये अर्जुन जिवंत आहे, तोपर्यंत आपल्याला कृष्णाची गरज पडतच राहील. प्रणाम आचार्यजी. माझं नाव स्नेहा आहे. मी तुम्हाला जवळपास 3 वर्षांपासून ऐकतेय. तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी खूप मोठे निर्णय घेतले माझ्या आयुष्यात. त्यापैकी एक निर्णय होता माझ्या पतीपासून वेगळं होणं. पण ते देखील तुमचे खूप मोठे चाहते आहेत आणि खरं तर त्यांनीच मला आज तुमच्या या सत्राला येण्यासाठी प्रोत्साहन दिलं. ही माझी थोडी पार्श्वभूमी आहे. माझा प्रश्न श्री अरविंद घोष यांच्या उपनिषद कॉमेंट्रीज या पुस्तकातील एका टीकेसंदर्भात आहे. त्यांनी लिहिलंय की प्रत्येक गोष्ट एका विशाल चेतनेमध्ये विलीन होण्यासाठी निर्माण होतीये आणि नष्ट होते. या विश्वात जे काही घडतंय ते सर्व आता ध्यानादरम्यान काही वेळा याची जाणीव होते. त्यांनी जे म्हटलंय त्या सत्याची जाणीव एका नॅनो सेकंदासाठी होते. मन जरी हे समजून घेत असलं तरी हे सत्य जास्त काळ कसं टिकवून ठेवावं, कारण ते निघून जातं. ती जाणीव फक्त एका क्षणासाठी येते. गोष्टी जशा आहेत तशा न पाहिल्यामुळे असं होतं. तुम्ही गोष्टींकडे अशा प्रकारे पाहता जणू काही त्या कायमस्वरूपी आहेत, जणू काही त्या अस्तित्व ठेवून असतात. तर प्रत्यक्षात त्या फक्त एका प्रवाहासारख्या आहेत. त्यांचं कोणतंही अस्तित्व नाही आहे. त्या फक्त प्रक्रिया आहेत. जेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्टीकडे फक्त एक प्रवाह म्हणून पाहता, तेव्हा तुम्हाला जाणीव होते की याला कोणतंही स्थैर्य नाही, अस्तित्व नाही. ते गेलं, संपलं. पण त्यासाठी एका अत्यंत धाडसी मनाची गरज असते, जे सतत गोष्टींना निर्माण होताना आणि नष्ट होताना, सातत्याने प्रकट होताना आणि नाहीसं होताना पाहू शके. आपण नेहमी अशा प्रकारचं धैर्य दाखवू शकत नाही. आपण आसक्तीला आपल्यावर ताबा मिळवू देतो. आणि मग हे जग आपल्याला सत्य वाटू लागतं. असं काही वाटत नाही जे नष्ट होण्याच्या, विलीन होण्याच्या किंवा मुक्तीच्या मार्गावर आहे. तुम्हाला सातत्याने अनासक्तीचा सराव करावा लागेल. तुम्हाला सतत सावध राहावं लागेल. इथं कोणत्याही वस्तू नाहीयेत, त्या फक्त लाटा आहे. बरोबर? चढ आणि उतार हा सगळा प्रवाह आहे. आणि मग तुम्ही पाहू शकता की ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, आलं, गेलं, ते आहे आणि मग ते नाहीये. तुम्हाला तुमच्या ज्ञानेंद्रियांच्या थोडं पलीकडे जाण्याचा, कधीकधी त्यांच्या विरोधात जाण्याचा सराव करावा लागेल. क्षणाक्षणाला होणारे बदल, प्रकट होणं आणि नाहीचं होणं हे पकडण्यासाठी आपली ज्ञानेंद्रिये पुरेशी सूक्ष्म नाही आहेत. बरोबर? तुम्ही जसं माझ्याकडे पाहत आहात, तुम्हाला वाटेल की तुमच्यासमोर एक व्यक्ती बसली आहे आणि ही व्यक्ती अगदी तशीच आहे जशी ती मागच्या प्रश्नाचं उत्तर देताना होती. नाही, ते खरं नाहीये. बरोबर? गोष्टी बदलल्या आहेत. त्या वस्तू नाहीयेत. ती फक्त एक प्रक्रिया आहे, सतत बदलणारा एक प्रवाह आहे. त्यानंतर माणूस सर्वात मोठ्या अडथळ्यापासून मुक्त होतो.
तो अडथळा म्हणजे अस्तित्वावरील विश्वास, स्थायित्वावरील विश्वास. हे सगळं कायमस्वरूपी नाही असं म्हणणं आणि हे सगळं अस्तित्वातच नाही असं म्हणणं ही एकच गोष्ट आहे. कारण जेव्हा आपण म्हणतो की एखादी गोष्ट अस्तित्वात आहे तेव्हा आपण तिला कमीत कमी काही काळासाठी तरी स्थायित्व देतो. जेव्हा आपण म्हणतो की हे अस्तित्वात आहे तेव्हा त्याचा अर्थ असा असतो की हे कमीत कमी 2 दिवस, 10 दिवस किंवा 20 दिवस टिकेल. बरोबर. त्यामुळे अस्थायी म्हणजेच अस्तित्व नसणे. आणि जेव्हा अस्तित्व नसतं तेव्हाच फक्त सत्य अस्तित्वात असतं. सर, मी अजून एक प्रश्न विचारू शकते का? तुम्ही जसं म्हणालात, मी यातून हेच शिकले की हा सराव आहे. मनाला सतत आणि ठराविक वेळेनंतर स्वतःला ही आठवण करून द्यावी लागेल. कारण मन सामान्यतः विखुरलेलं असतं, ते लगेच भरकटतं. त्यामुळे याला प्रत्येक वेळी अफाट लक्ष देण्याची गरज आहे. आणि धैर्य आणि टिकून राहण्याच्या क्षमतेची गरज आहे. आणि तुम्ही हे एकदा, दोनदा, तीनदा करता तेव्हा ठीक असतं. नंतर तुम्ही थकता आणि कंटाळता. शिवाय प्रलोभनं देखील असतात. आपण टिकून राहू किंवा ती टिकून राहील किंवा तो टिकून राहील असं मानण्यात एक प्रकारचं प्लेजर असतं. त्यामध्ये एक सुरक्षा आणि आराम असतो. म्हणूनच मी म्हणालो की आपण नेहमी आवश्यक ते धैर्य दाखवू शकत नाही. नेहमी धाडसी बना. नेहमी. अगदी येऊ घातलेल्या सुखाच्या क्षणी देखील ते रोखण्या इतकं धाडसी बना. तुम्ही हे पाहू शकले पाहिजे की हे सुख सत्याच्या किमतीवर मिळत आहे. हे सुख फक्त मला तेव्हाच मिळू शकतं जेव्हा मी स्वतःला जाणीवपूर्वक सत्यापासून दूर ठेवीन. फक्त तेव्हाच मला हे सुख मिळू शकतं. पण मग मला ते सुख नकोय. सत्य हेच सर्वोच्च आहे. आणि जेव्हा तुम्ही म्हणता की सत्य सर्वोच्च आहे तेव्हा तुम्हाला जे मिळतं तो सत्याचा आनंद असतो. आणि तो सामान्य सुखापेक्षा खूप उच्च दर्जाचा आनंद असतो.